नमस्कार, मी हर्षदा स्वागत करते माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण शिलाई मशीनची काळजी आपण कशा पद्धतीने घेतली पाहिजे जेणेकरून आपली मशीन खराब होणार नाही आणि त्याचबरोबर आपण आज मशीनची सर्व्हिसिंग घरी करणार आहोत एकही पैसा न खर्च करता। तुम्ही देखील तुमची मशीन घरी सर्व्हिसिंग करू शकता, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तुमच्या मशीनला जर जास्त लोड असेल, म्हणजे दिवसात तुम्ही 3 ते 4 ब्लाउज किंवा ड्रेस शिवत असाल, तर तुम्ही महिन्यातून 2दा मशीन सर्व्हिसिंग केली पाहिजे, तर ते मशीन व्यवस्थित चालते। चला तर मग व्हिडिओ सुरू करू। तर पाहू शकता मी इथे एक जुना ब्रश घेतलेला आहे। त्याचबरोबर मशीनसोबत येतात ते 2 स्क्रूड्रायव्हर, एक लहान आहे एक मोठा। प्रत्येक मशीनसोबत 2 स्क्रूड्रायव्हर येतात। एक खराब नॅपकिन घेतलेला आहे, कारण आपल्याला ते मशीन साफ करताना लागणार आहे। चला तर मग आपण आता मशीनचे एक एक पार्ट खोलून घेऊ। पाहू शकता मशीन खोलल्यानंतर आतमध्ये एवढे जास्त धूळ आणि आपण जे कापड कट करतो ते मशीनमध्ये थोडं थोडं करून गुंतलेलं असतं। तर पाहू शकता 1 महिना होऊन गेला मी मशीन सर्व्हिसिंग केलेली नाही आहे, कारण माझ्या मशीनचा एवढा वापर होत नाही, त्यामुळं मी महिन्यातून एकदा सर्व्हिसिंग करते। तर पाहू शकता एवढा कचरा याच्यामध्ये आहे अडकलेला। तर आपण हा ब्रशच्या सहाय्याने आधी साफ करून घेऊ, नंतर आपण नॅपकिनने स्वच्छ करून घेणार आहोत। तर पाहू शकता नकळत यामध्ये किती धूळ साचलेली आहे आणि जे मशीनमधून कट होऊन निघालेले जे दोरे असतात ते ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत। तर आपण ते दोरे व्यवस्थित काढून घेऊ। लहान लहान दोरे असतात खूप, त्यामुळं मशीन आपली दोरा तोडते। मशीन घेऊन 3 ते 4 वर्ष झालेली आहेत आणि एकदाही मी मशीन सर्व्हिसिंगसाठी दिलेली नाही आहे। मी अशाच पद्धतीने घरच्या घरी मशीन सर्व्हिसिंग करते। तुम्ही देखील तुमची मशीन घरच्या घरी सर्व्हिसिंग करू शकता। खूप सोपं आहे, फक्त पार्ट आपल्याला व्यवस्थित काढता आणि जोडता आले पाहिजे। पाहू शकता किती धूळ या ठिकाणी साचलेली आहे। तर पाहू शकता बऱ्यापैकी मशीन क्लीन झालेलं आहे। तर आता आपण मशीनचं चाक फिरून त्यामध्ये ऑइलिंग करून घेणार आहोत। जे पार्ट हलतायत चाक फिरवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ऑइलिंग करायचं आहे। व्यवस्थित ऑइल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे मशीनचा आवाज होत नाही जास्त आणि त्याचबरोबर मशीन दोरा देखील तोडत नाही। ब्रशने व्यवस्थित साफ झाल्यानंतर आपण नॅपकिनने ते व्यवस्थित पुसून घेणार आहोत। धूळ जी ब्रशने खाली पडलेली आहे ती नॅपकिनने व्यवस्थित क्लीन करून घ्यायची। तर पाहू शकता मशीन आपले एकदम स्वच्छ झालेलं आहे वरच्या साईडने। तर आता आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत। पाहू शकता मशीनमधून किती धूळ निघालेली आहे।
आता आपण मशीनचं चाक फिरवून त्यामध्ये ऑइल घालून घेणार आहोत. चाक फिरवायचं आणि मशीनचे जे पार्ट हलतायत त्या पार्टमध्ये आपण ऑइलिंग करणार आहोत. आपण इथे तेल सोडून घेऊ व्यवस्थित आणि वरच्या साईडला पण आपल्याला तेल सोडायचं आहे. ज्या ठिकाणी तेल सोडण्यासाठी दिलेले असतात, होल्स असतात, त्या ठिकाणी वरच्या बाजूला ज्या ठिकाणी होल असतात त्यामध्ये ऑइलिंग करून घ्या, म्हणजे मशीनला प्रॉपर ऑइल भेटतं. चला तर आता आपण मशीनचा खालचा भाग खोलून घेऊ. तर त्यासाठी आपण स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने बरोबर दोन्ही नट व्यवस्थित खोलून घेऊ. तर पाहू शकता मी इथे खोलून घेतलेलं आहे आणि जसं वरती होती धूळ तशीच खाली पण आहे, दोरे गुंतलेले आहेत. खालच्या साईडला पाहू शकता अशा प्रकारे दोरे अडकतात आणि मशीनला ज्या 2 धात्र्या आहेत वरती तर त्याही आपण व्यवस्थित क्लीन करून घेणार आहोत, कारण ते कपडा पुढे ढकलत नाहीत. मशीनची काळजी जर घेतली नाही तर या मशीन्स लवकर खराब होतात. त्यामुळं महिन्यातून एकदा किंवा मग 2दा आपण घरच्या घरी अशा प्रकारे सर्व्हिसिंग करू शकता, जेणेकरून मशीन व्यवस्थित राहते, लवकर खराब होत नाही. पाहू शकता ब्रशने आपण व्यवस्थित आतपर्यंत मशीन क्लीन करून घेऊ शकतो. मशीनच्या धात्र्यांमध्ये जे दोरे अडकलेले असतात ते दोरे आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत.
मशीन उलटी करून खालच्या साईडने पाहू शकता अशा प्रकारे आपण क्लिनिंग करून घ्यायचं आहे. त्यामध्ये पण धागे अडकलेले असतात किंवा मग धूळ साचलेली असते, ते आपण व्यवस्थित ब्रशने नॅपकिनने क्लीन करून घ्यायची आहे. आपण ज्या ठिकाणी बॉबिन बसवतो त्या ठिकाणी पण खूप जास्त दोरे अडकलेले असतात. पाहू शकता खूप छोटे छोटे दोरे असतात, ते आपल्याला व्यवस्थित सुईने किंवा मग ते निघत पण नाहीत लवकर, खूप वेळ लागतो. आधी तेल सोडून घ्या थोडंसं, म्हणजे मग ते आपोआप निघतात. पाहू शकता जे जे मशीनचे पार्ट फिरत आहेत त्यामध्ये आपण व्यवस्थित तेल घालून घेणार आहोत. आपलं मशीन आवाज केव्हा देतात, जेव्हा आपले मशीनचे जे पार्ट्स आहेत ते कोरडे पडतात. त्यामुळं वेळोवेळी मशीनला ऑइलिंग करत राहायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे. आता आपण वरच्या साईडला जो स्क्रू असतो तो काढून घेऊ आणि आतमध्ये जे धूळ साचलेली आहे ती आपण ब्रशच्या मदतीने साफ करून घेऊ. खूप अशी नकळत त्याच्यामध्ये धूळ साचलेली असते. ब्रशने नॅपकिनने आपण ती व्यवस्थित साफ करून घेणार आहोत. इथे मी मशीन बाजूला काढून घेतलेली आहे, कारण हा स्क्रू मागच्या साईडला असतो त्यामुळं. पाहू शकता अशा प्रकारे आपण ब्रशने व्यवस्थित साफ करून घेणार आहोत. पातळ नॅपकिन असेल तर ते व्यवस्थित आतमध्ये जाऊन स्वच्छ करते मशीनला. जाड नॅपकिन असेल तर ते आतमध्ये जात नाही. त्यामुळे शक्यतो पातळ असं नॅपकिन घ्या आणि व्यवस्थित क्लीन करून घ्या. आता पाहू शकता अशा प्रकारे आपण हाताने मशीन फिरून जे पार्ट फिरत आहेत आतमध्ये तर त्या पार्ट्सला ऑइलिंग करणार आहोत, जेणेकरून आवाज देणार नाही मशीन आणि आतमध्ये काही दोरे वगैरे गुंतलेले असतील तर ते ऑइलिंग केल्यानंतर बाहेर निघतात. आता आपण मशीनच्या खालचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित साफ करून घेणार आहोत. खूप जास्त धूळ आणि कट केलेले दोरे ते यामध्ये जाऊन बसतात. ओल्या कापडाने आपण व्यवस्थित ते क्लीन करून घेणार आहोत. आता आपण मशीन ऑइलिंग केलेली आहे त्यामुळे एखाद्या खराब कापडावरती ठेवायची आहे. तुमच्या मशीनला जर मोटर नसेल तर खालच्या चाकांनाही तुम्ही व्यवस्थित ऑइलिंग करून घ्यायचं आहे, कारण जर चाकांना ऑइलिंग केलं तर मशीन आणखी स्मूथ चालते. बिलकुल आवाज देत नाही मशीन.
मशीनला दोरा ओवून घेतलेला आहे मी या ठिकाणी. आता आपण मशीन वरती ठेवून देऊ. सगळे पार्ट्स व्यवस्थित बसलेत की नाही ते एकदा चेक करून घ्या. कधीही मशीन सर्व्हिसिंग केल्यानंतर लगेच नवीन कपड्यावरती चालवायची नाही. आधी आपण खराब कापडावरती चालवणार आहोत, कारण आपण जे ऑइल घातलेलं असतं मशीनला ते त्या कापडावरती उतरतं. त्यामुळं तर पाहू शकता 1 नंबरच्या टीप जी आहे त्यामध्ये मशीनने थोडासा दोरा सोडलेला आहे. तर आपण व्यवस्थित सेटिंग करून परत टीप मारून घेऊ. तर आता पाहू शकता खूप जास्त बारीक आणि एकही धागा न सोडलेला नाहीये. तर पाहू शकता आपण एकही पैसा न वाया घालवता घरच्या घरी सर्व्हिसिंग करू शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.